नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी नयन माली स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल ॲग्री ट्रेकर्समध्ये. तर मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस आणि आज पुन्हा एक नवीन प्रवास होणार आहे आपला. आणि आजचा प्रवास आपल्या स्पोर्ट्स बाईकवर आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत आपल्या बदलापूरच्या जवळपास असणारा मुळगावचा खंडोबा मंदिर. खंडोबा म्हणजे आपल्या आगरी कोळी लोकांचा कुलदैवत आणि त्याच कुलदैवताचे दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि खंडोबा मंदिर ना, तुम्ही मागे आपली बनवलेली एक व्हिडिओ मुळगावच्या खंडोबा मंदिरची. सो खूप भारी असा मंदिर आहे मुळगावचा. आणि त्यातच मला ॲक्च्युली ना तिथला जो आपला सनराईज होतो ना ते बघायचं होतं, पण ॲक्च्युली मला लेट झाला. आणि माझा पार्टनर आहे ना, तुम्हाला दाखवलंच मी मागच्या व्लॉगमध्ये. न्यू पार्टनर म्हणजे माझी वाईफ तिकडं वेट करते तिच्या घरी. आणि ॲक्च्युली पहिल्यांदा असं झालं की मला लेट झाला आणि तिने मला उठवलं आहे. सो आता मी जातो पहिले तिला पिकअप करतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो. ते डायरेक्ट खंडोबा मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी. आणि जाताना रस्त्यातले पण दृश्य दाखवतो तुम्हाला. सो भेटूयात पुढे. तर मित्रांनो, फायनली येऊन पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे श्री खंडोबा देवस्थान मुळगावला. आणि इथं आपली बाईक पार्किंगला लावलं आहे. आणि तुम्ही कधी याल ना, तिकडं दुकानं आहेत, तिथं हार फुलं वगैरे आणि नाश्त्याचा इंतजाम होऊन जाईल तुमचा इकडे. आणि समोरच बघू शकता तो आहे बानुबाईचं मंदिर. यासाठी आम्ही खूप एवढं घाईघाईने आलो आहे. 7:30 वाजल्यात आणि सनराईज बघू शकता किती भारी. पूर्ण सूर्याचा असा लालसर असा गोला दिसतोय पूर्ण. आणि हा आहे आपला मंदिर, भानुबाईचा पहिलाचं मंदिर. दर्शन घेतला का तू? हे तुझे फॅमिलीवाले हसत असतात ना तुला स्माईल करते म्हणून. आता मग खूप स्माईल करतेस. तर मित्रांनो, हा आहे भानुबाईचं मंदिर. बघू शकता किती भारी अशी मूर्ती आहे. तर इकडं दर्शन घेतो मी पण. आणि जाऊयात मग आपल्या पुढच्या प्रवासासाठी. इथून आपल्या सीड्यात पूर्ण वरती जायला. आणि स्माईलचा मी विषय का घेतला, कारण की तिच्या घरचे ना तिला हसत असतात, मजा घेतात जरा तिची. कारण की नवीन आहे ना, तू व्लॉगमध्ये अशी असतेस तशी असतेस म्हणून. तर मी त्यांना एकच सांगतो की आता ती पण थोड्या दिवसात व्लॉग बनवणार आहे. सो तुम्ही चिडवू नका, नंतर तुम्ही तिला बोलाल का मग आम्हाला पण व्लॉगमध्ये घ्या म्हणून. तर जोक्स पार्ट. तर दर्शन घेतो आणि जातो पुढे. बारकी पोरं बघा किती उत्साहित. भाऊ वरती जाऊन आला तू? हाय कर ना, असा हाय कर. हाय. ए बाबू तू पण कर. हाय कर असा. तो पळाला. अरे तुम्ही ब्लॉग मध्ये हाय कर असा. बाबू किती वाजता गेलेला वरती? 6:30 गेलेलं ते. तर लहान असाची हीच मजा आहे की कसला टेन्शन नाही. आणि आयुष्यात कसला टेन्शन नाही आणि नुसतं फिरायचं, मस्ती करायची. आता ती पोरं पण बघितलीत ना तुम्ही, ते पण खूप मस्ती करत चाललेली खाली. आरूला आणलं. कोणाला? आरूला. आरूला आणला असं माझी हालत खराब झाली असते. आरू चाललाच नसतं जास्त. खूप क्यूट आहे तो, दुष्टपुष्ट आहे एकदम. आमच्या सगळ्या पोरांना आणायला पाहिजे होतं. मज्जा आली ना. माझ्या खांद्यावर बसवायला लागलं असतं ते सगळ्या पोरांना. मस्त बघा किती भारी वाटतं एकदम वरती जायचं.
मित्रांनो आताशी आधा टप्पा पार केला आहे खंडोबा मंदिरचा. 250 पायऱ्या जस्ट. बघ बोलायला लागले 250 पायऱ्या जस्ट पायऱ्या पार केल्यात. तरी दमछक झाले खूप. सकाळचा क्लायमेट असून पण पूर्ण घाम येतोय. कारण की 4 दिवस अगोदर जी थंडी पडलेली ना एकदम भारी. ॲक्च्युली आम्ही प्लॅन केलेला की आज लोणावळ्याला जाऊ, पण थंडी कमी होती. देवदर्शन करायचंच होतं. एकविरेला जाणार होतो आम्ही आणि तिकडनं मग पालीला पण जाणार होतो, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. म्हणून इकडनं आता खंडोबा मंदिर, मग बारवी डॅम आणि तिकडनं मग जाऊ टिटवाळ्याच्या मंदिराला. तर थंडी कमी आहे त्याच्यामुळे दमछक खूप होतं आहे. पण आजूबाजूचा परिसर बघाल ना, पूर्ण हा धुक्याने भरलेला परिसर आहे आणि खूप भारी वाटतं इकडं. कसं वाटतंय का? मस्त मस्त. हालत खराब माझी पण आणि तिची पण. आणि इकडं बघा, उधर सूरज ज़्यादा चमक रहे और इधर हमारी हालत खराब हो रही है. सर्वीकडे धुका पसरलेला आहे पूर्ण. खालचं काहीच गाव वगैरे काहीच नाही दिसत. आणि समोर आता डेस्टिनेशन आलं आपला. 700 पायऱ्या झाल्या म्हणजे गणित येतं तुला. तुम्हाला ना या गोष्ट सांगता, हिच्यासोबत स्कॅम्बर हिला फक्त 2च शब्द बोलता येतात व्लॉगमध्ये, ते म्हणजे मस्त आणि हा. मी वरती गेलो तिला विचारेन का मंदिर कसा वाटला, ते एकच शब्द बोलल मस्त. बघा पुढे. तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आपल्या डेस्टिनेशनला. ते म्हणजे श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुलगावला. आणि पहिल्यांदा असं झालं आहे का मला 1 ते सव्वा तास लागला. जवळजवळ 7 वाजता चालू गेलं तर आम्हाला 7:15 झाल्यात. कारण की होम मिनिस्टर तुम्ही गड किल्ले चढता. गुंगा बोला. बाय द वे मंदिर कसं वाटलं तुला? मस्त मस्त. तुम्हाला बोललो ना मी, मस्तच बोलणार आहे ते. तर जाऊया आता आपल्या श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुलगावमध्ये आणि बघूया मंदिर तर खूपच भारी आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जो आपण इथं फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा पण बघितलेलं. आता परत बघूया आणि त्याच्यानंतर जाऊया बारवी डॅम्पला. तर मित्रांनो बघू शकता किती भारी अशी मूर्ती आहे खंडोबाची. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे, खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना जेजुरीला जाता नाहीत, त्यामुळे बरेच लोक इथं पण गोंधळ घालतात. आणि त्याच्यासाठी बॅनर वगैरे पण लावलेले आहेत तिथं. आणि खूप भारी आहे, क्लायमेट पण खूप भारी आहे.
सो आता जाऊया, थोडं रेस्ट करतो, दर्शन पण करून झालं आणि मग थोडं रेस्ट केला की जाऊ आम्ही आपल्या बारवी डॅमला. तर मित्रांनो, मी ज्या गोष्टीसाठी घाईघाईने घरातून निघालेलो ना, ॲक्च्युली ती गोष्ट तुम्हाला दाखवत होता की मी काय एवढी घाई केली घरातून लवकर निघायची. तर मित्रांनो, फायनली दर्शन वगैरे झालं आमचं, खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. आणि मेन आता चंपाषष्ठी आहे ना, त्याच्यामुळं हा प्लॅन बनवला आम्ही. आणि खूप भारी क्लायमेट होतं, जरा दमछाक झाली येताना, पण खूप भारी वाटलं. आणि वरती गेल्यावर जो व्ह्यू दिसला ना, जेवढी थकावट आली ना सर्व निघून गेले. कसा होता व्ह्यू? मस्त मस्त. मला बोललो ना, तिला दोनच शब्द येतात, एक हा आणि एक मस्त. नाही पण खूप भारी वाटलं मंदिरात पाया वगैरे पडून, मस्त फोटो वगैरे काढले. आणि आता जाऊ आम्ही बारवी डॅम्पला. तिथले जरा असेल ना तरी ओर सकाळी लवकर यायला पाहिजे. हां बरोबर. ते काका कसे आलेले 5:30ला, 5:30. आणि छोटी छोटी पोरं. आपण आरूला पण घेऊन येऊ, सगळ्या पोरांना सर्व पोरांना घेऊन येऊ, पण मी एकाला पण खांद्यावर घेणार नाही कोणी दमला तर. कारण की बाबा इथं यायचा म्हणजे आणि चढायचं कोणाला घेऊन. पण भारी वाटतं सकाळ सकाळ एकदम अर्ली मॉर्निंग आलो ना, तर मग तर काय टेन्शनच नाही. सो आता इथं जरा मस्त रिलॅक्स होतो आणि जातो खाली. आणि खालून मग जाऊ आपण डायरेक्ट भेटू बारवी डॅमच्या रोडला.